खरंच सुषमाताई अगदी काही क्षणांसाठी थांबवतेय। बदलापूर प्रकरणातल्या आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्याचं कळतंय। बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्याचं कळतंय। सुषमाताई, अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्याची माहिती माझ्याकडे प्राप्त झाली। त्या एन्काउंटर मध्ये पोलिसांनी स्वसंरक्षणाचा बनाव केलेला दिसतो, पण हा स्वसंरक्षणाचा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही। मुळात अक्षय शिंदे इतका हिंस्त्र होता का? तो इतक्या हिंस्त्र पद्धतीने त्याचं काही बॅकग्राऊंड आहे का, क्रिमिनल बॅकग्राऊंड? तो जर इतका हिंस्त्र होता तर त्याला इतक्या सहजासहजी तांत्रिक कसं काय केलं जात होतं? त्यासाठी वेगळी काळजी का घेतली गेली नाही? त्याने जर स्वतः काही पळून जाण्याचा किंवा कोणाला मारण्याचा प्रयत्न केला तर एक दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस उठून आपल्या जागेवरून उठून पोलिसांच्या कमरेचं पिस्तूल काढून घेतो, या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल बरं? या प्रकरणामध्ये बदलापूर घटनेशी संबंध असणारा आपटे जो संस्थाचालक आहे, हा आपटे अजूनही फरार का आहे? या आपटेला अटक का झाली नाही? अक्षय शिंदेच्या आईने आणि भावाने जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट दुर्लक्षून चालेल का? या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे प्रकरण जागच्या जागी दाबण्यासाठी आणि या प्रकरणातले धागेदोरे जास्तीच्या बाहेर येऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा आवाज बंद केला गेलाय का? आणि असं असेल हे आम्हाला जो जास्त शक्यता वाटते की त्याच्यामध्ये अक्षय शिंदेला जाणीवपूर्वक प्रकरण दडपून टाकण्यासाठी जो याची म्हणजे एन्काउंटर झालं की हत्या केली आहे, कायद्याची प्रोसेसच फॉलो नाही केली, हे सगळे पोलीस निलंबित झाले पाहिजेत। सीबीआय इन्क्वायरी ही झाली पाहिजे आणि याच्याशी संबंधित सगळ्याच लोकांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, कारण बदलापूर प्रकरणात पहिल्या दिवसापासून पोलिसांची भूमिका कमालीची संशयास्पद राहिलेली आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीत गृहमंत्र्यांनी तर 1 मिनिट पण आता पदावर राहू नये। अगदी सुषमाताई, धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी। आपण बघतोय बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाल्याचं